हॅलो. हॅलो, बोलू शकतो? हां बोला. आज ज्वेलरी शॉपमध्ये जे काही झालं. एक मिनिट. त्यामुळे आम्ही सगळे दुखावले गेलोय. आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आमच्या आईने ह्यातलं काहीच केलेलं नाहीये. तुमच्या आईच्या विषयावर मला बोलायचंच नाहीये. ओ, मला वाटलं तुम्हाला त्याबद्दलच बोलायचं असेल. मला रोहन बद्दल बोलायचं. आता रोहनने काय केलंय? त्याचं आणि आदिराचं भांडण झालं या गोष्टीमुळे. हो, होऊ शकतं ना. आता तोही डिस्टर्ब आहे ह्या सगळ्या प्रकारामुळे. बोलला असेल कदाचित काहीतरी. आम्हाला काही आनंद नाही झाला या सगळ्यात, कळलं ना. दुखावले आम्ही पण गेलोय, पण आम्ही सोडून देतो हा विषय. तुम्ही फोन का केला होतात? तुम्ही जरा रोहनला प्लीज समजवा. त्यालाही हेच सांगा की जे झालं ना ते झालं, सोडून दे. नाहीतर अधीरा. ऐका ना, मी काय म्हणते, रोहन आणि अधीरामध्ये होणारी भांडणं आहोत तेच दोघं सॉल्व्ह करू शकतात. ते मोठे आहेत की नाही, लग्न करणार आहेत आता. त्यांना लग्न करायचंय, एकत्र राहायचंय, एकमेकांबरोबर संसार करायचा आहे. सो त्यांच्यातल्या गोष्टी ते सोडवू शकतील. प्रत्येक वेळी आपण त्यांना नाही समजावू शकत, कारण आपण आयुष्यभर त्यांच्या संसारात नाही ना त्यांची भांडणं सोडवू शकणार आहोत. अहो, मला आपली भांडणं सोडवता येत नाहीत. मी त्यांची काय सोडवणार आहे? हे बघा, या गोष्टीवरून तुम्हाला जर का तुमचा निर्णय बदलायचा असेल तर. निर्णय बदलायचा असतं ना तर कधीच बदलला असता. मी फोन केला कारण मला असं वाटलं की रोहन आणि आदिराच्या बाबतीत तुमच्या कानावर गोष्टी घालाव्या. त्यातून तुम्ही मला शहाणपणाच्या 4 गोष्टी ऐकवाल याची कल्पना होतीच मला. पण तरी तुम्हाला माहिती असावं एवढंच मला वाटलं म्हणून मी फोन केला. बाकी निर्णय झालेला आहे, तो काही बदलणार नाही. लग्न होणार आणि ठरलेल्या मुहूर्तावरच होणार. बाय. आणि तुमच्याशी कसला वाद घालणार? तुम्ही तर माझी मुलं आहात. फक्त हे काळजीपोटी सांगते मी. अरे पण काही झालं तरी विषय माझ्या लग्नावर काय येतो? अरे पण मेन विषय तुझ्याच लग्नाचा आहे ना आता. हो ना, मग ते करायचं की नाही करायचं हे डिस्कशन्स का होतात सारखे सारखे इथे? मॉम, आय नो रोहन आणि त्याच्या फॅमिलीला यू डोंट लाईक. मला कळतं ते आय एम नॉट अ फूल, आणि म्हणून ते सारखं सारखं सांगायची गरज नाहीये. मला नाही आवडत हे सगळं. अधीरा, आवाज सोडून बोलू नकोस. आई आहे तुझी. एनिवे, जे काही घडलं ते वाईट होतं, खूप अनफॉर्च्युनेट होतं. पण आता उद्या मुहूर्त मेळ आहे, त्यामुळे झालं गेलं आता सोडून द्या. हे बघ समर, एरवीची गोष्ट ही नाहीये. एरवी असतं तर ठीक असतं, पण चोरी करायचा प्रयत्न केला त्यांनी. परत तेच अगेन अँड अगेन यू आर सेइंग द सेम थिंग. त्याच्या आईने चोरी केलेली नाहीये. नसेल केलं, मी कुठे म्हणते त्यांनीच केलंय म्हणून. पण मला तूच सांग समर, मग त्यांच्याच पिशवीत दागिना कसा काय आला? यू नो व्हॉट, मला काही माहिती नाही. आय डोंट हॅव ऑल द आन्सर्स. ओके, मला एवढंच माहिती आहे की ही एक मिसअंडरस्टँडिंग असू शकते. गैरसमज झाला असेल दादा. पण समर खरंच मला भीती वाटली रे. म्हणजे काळजी वाटली की त्या दुकानातल्या बायका आपापसात बोलत होत्या की यांनीच दागिना लंपास केला असणार म्हणून. अगं ते काही बोलले तरी आपण काय ऐकायचं? ते बोलणारच ना, बोलू देत त्यांना. एक मिनिट, मला आता असं वाटायला लागलं ना की कदाचित तूच मुद्दाम तो हार आईच्या पिशवीत घातलास. बाबा, बरं वाटतंय का? हो बाळा, आता बरं वाटतं. नका ना भांडत जाऊ आई बरोबर. नका चिडत जाऊ एवढे. पण एकसारखी नुसती बडबड 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 थांबतच नाही. बरं दिसतं का ते? कधी कधी गोष्टी शांत राहून सोडवता येतात हे तिला माहीतच नाही. उलट पक्षी माणसांना ना कधी कधी काही न करणं, न बोलणं हे जास्त योग्य ठरतं. हो बाबा, पण आता तो तिचा स्वभाव आहे का? नाही ना. तुम्ही कितीही समजावलं तरी तिला नाही कळणार आहे ते. नंदू, आता फक्त हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे एवढीच एकच इच्छा आहे माझी परमेश्वराकडे. सारखं आपलं मुलाचं लग्न. अरे आहे ना, नाही कोण म्हणतो. पण माझी मुलगी सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाणार आहे ना. लहानपणापासून जिला फुलासारखं जपलं, जी माझ्या काळजाचा तुकडा आहे, जिच्यासाठी मी आजपर्यंत जगलो, ती मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. तिचं तिला काहीच वाटत नाही. सारखं आपलं वरमाई मी वरमाई,
हाच ताठा. आता माझी मुलगी लग्नानंतर माझ्या घरी येईल, ती पाहुणी म्हणून येणार आहे, हे कळतच नाही का ग तिला? हेच बाकी होतं आता. हिच्या भल्यासाठी बोलले ना मी. काकू हे बघ, तू शांत हो आधी. काय सांगतो? आपलंच नाणं खोट आहे, दुसऱ्याला काय बोलणार आपण? आता कळलं? आता कळलं ब्लेम केल्यावर कसं वाटतं ते? तू हेच केलंस. तू रोहनच्या फॅमिलीला सतत सतत ब्लेम केलंस. तू हेच केलंस मॉम. मॉम, एक गोष्ट लक्षात ठेव. तुला या सगळ्या कंप्लेंट्स रोहनच्या फॅमिली बद्दल आहेत, रोहन बद्दल नाहीये. मी तुला किती वेळा सांगितलं की रोहन इज अ जेन्युइन गाय. इतक्या वेळा तुला सांगितलं, इतक्या वेळा समजावलंय, पण यानंतरही जर तुला असं वाटत असेल की मी हे लग्न मोडेन, तर तू मला कधीच ओळखू शकली नाहीस. यु नो व्हॉट, मला ना तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही, कारण तू समजूच शकणार नाहीयेस मला. अधिरा, काही झालं की असं निघून जायचं. काकू हे बघ, मला असं वाटतं ना, तू आता अधिराला या क्षणी काहीही सांगणं बंद कर. अरे हो, कारण आत्ता जरी तू काही बोललीस ना काकू, तरी तिला पटणार नाही ते. ती हे लग्न मोडणार नाही आणि रोहन सारखा मुलगा अधिराला दुःखात लोटून तिच्याशी संसार करणार नाही.